पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतशिवार जलमय झालेले आहेत। नुकतीच पेरणी केलेल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उगवलेली पिके सडण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभं राहिलंय। अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचं स्वरूप आलं असून पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे सुपीक माती देखील वाहून गेली आहे आणि त्यामुळे शेतीची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून शेतकऱ्यांवर बांध बंदिस्ती आणि शेत दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील जी शेती आहे त्या शेतीला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय। आता आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहोत या शेतामध्ये या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केली आहे। सोयाबीनचं पीक जे आहे ते आता या ठिकाणी उगवून आलंय। मात्र या भागात जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे या शेतामध्ये पाणी साचलंय। अशाच पद्धतीने या उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व भागामध्ये जे शेती आहे या शेतीमध्ये पावसाचं पाणी साचलंय। त्यामुळे या भागातील जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या पिकांचं आता नुकसान होणार आहे। तर पाणी साचल्यामुळे हे पीक खराब होण्याची शक्यता असून शेतकऱ्यावरती दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे। त्याचबरोबर उत्तर पुणे जिल्ह्याचा विचार केला खेड, आंबेगाव, जुन्नर या तीनही तालुक्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भाग आहे आणि त्या आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाताच्या रोपांची लागवड केली आहे। मात्र ही रोपं सुद्धा वाहून गेल्यात। आपल्या ठिकाणी पाहू शकताय या शेतात जे पाणी साचले त्यामुळे या शेताचा बांध सुद्धा खरडून गेलाय। त्यामुळे शेतकऱ्याचं कुठेतरी नुकसान झालंय। अशाच पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतातील पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होणार आहे। भात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गोठे असतील किंवा घरामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आता आपण या ठिकाणी पाहू शकताय या शेतामध्ये जे पाणी साचलंय या पाण्यामुळे कुठेतरी शेतीची पिके जी आहेत ही खराब होण्याची शक्यता असून दुबार पेरणीची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यांवरती येणार आहे। पावसाचा जोर अजून आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं हे जे नुकसान होतंय याचे प्रशासन पंचनामे करणार का, किती कालावधीत पंचनामे करणार आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शासन मदत करणार हे पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, राजगुरुनगर, पुणे।